फुलंब्री येथील न्यायालयात लोक अदालत आयोजित करण्यात आली होती। या लोक अदालतमध्ये बँक वसुलीची 25 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 78,26,930 रुपये वसूल करण्यात आले आहे। या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश डॉक्टर रीता कुलकर्णी यांनी काम पाहिलं, तर सहदिवाणी न्यायाधीश म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सहभाग नोंदवला। ॲडव्होकेट समाधान जंगले यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिलं। लोक अदालतमध्ये बँक वसुलीची 25 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 78,26,930 रुपये वसूल झाले। तसेच धनादेश अनाधारित संबंधित 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 15,83,262 रुपये जमा झाले। याशिवाय गुन्हा कबुलीची 28 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 8,100 रुपये शासकीय दंड जमा झाला। तसेच एक दिवाणी दावा तडजोडी अंती निकाली काढण्यात आला। लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सरकारी वकील ॲडव्होकेट सुधाकर रामेकर, ॲडव्होकेट शहाबाज शेख, ॲडव्होकेट राहुल शिंगारे, ॲडव्होकेट टी खंचरे, ॲडव्होकेट शैलेश आरक, ॲडव्होकेट अमोल ढेपले, ॲडव्होकेट प्रकाश थोरात, न्यायालयीन कर्मचारी संदीप साळुंके आणि ज्ञानेश्वर पारखे, रवींद्र शेटे यांनी सहकार्य केलं। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।